बुक रीडिंग. आपण बुक स्टार्ट केलेलं आहे तुकोबांची प्रेरणादायी जीवनसूत्रे. त्यामधलं नेक्स्ट सूत्र आहे, स्वतःला सर्वांमध्ये पहा. जगातील सर्व दुःखांचे, संघर्षांचे आणि भांडणाचे मूळ कशात असेल तर ते मी आणि तू या भेदभावात आहे. आपण जन्माला आल्यापासून स्वतःभोवती एक कुंपण घालून घेतो. हे माझं आणि ते तुझं, मी वेगळा तू वेगळा. ही भावना इतकी घट्ट होते की समोरचा माणूस आपला शत्रू, स्पर्धक, परका वाटू लागतो. आणि आनंदी यशस्वी जीवनाचं 46वं सूत्र आपल्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. हे सूत्र सांगतं की जर तुम्हाला मनाची खरी शांतता आणि जगावर विजय मिळवायचा असेल तर स्वतःला सर्वांमध्ये पाहायला शिका. संत तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात की तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे, तेव्हा जे केवळ अध्यात्म सांगत नसतात तर ते मानवी नातेसंबंधांचे सर्वोच्च शिखर गाठण्याचा मंत्र देत असतात. ज्या क्षणी तुम्हाला समोरच्या व्यक्तीमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागतं त्या क्षणी तुमच्या मनातील द्वेष, मत्सर, भीती वाफेसारखी उडून जाते. या तत्वांचा व्यवहारात उपयोग कसा होतो ते समजून घेण्यासाठी आपण आपली दृष्टी थोडी बदलली पाहिजे. समजा तुम्ही रस्त्याने गाडी चालवत आहात आणि अचानक कोणीतरी वेगाने तुमची गाडी ओव्हरटेक करून पुढे गेला. साहजिकच पहिली प्रतिक्रिया संतापाची असते. याला अक्कल नाही, असाच का वागतो, असे विचार मनात येतात. पण त्याच क्षणी तुम्ही जर विचार केला की कदाचित याला घरी पोहोचण्याची घाई असेल, कदाचित त्याच्या घरचे कोणी आजारी असेल आणि जशी परवा मला ऑफिसला जायला उशीर झाला होता तशीच त्याची अवस्था असेल, तर काय होईल? तुमचा राग क्षणात मावळेल आणि त्यागाची सहवेदना निर्माण होईल. हेच आहे स्वतःला दुसऱ्यामध्ये पाहणे. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या जागी स्वतःला ठेवून बघता तेव्हा तुम्हाला त्याचं वागणं, त्याच्या चुका, त्याची परिस्थिती समजू लागते. समोरचा माणूस हा दुसरा नसून तो माझाच एक भाग आहे, ही भावना जेव्हा रुजते तेव्हा संघर्षाला जागाच उरत नाही. आपल्याला दैनंदिन आयुष्यात आपण अनेकदा लोकांच्या यशाचा हेवा करतो आणि त्यांच्या अपयशावर खुश होतो. शेजाऱ्याने नवीन गाडी घेतली की आपल्याला पोटदुखी होते. स्पर्धकाचं नुकसान झालं की आपल्याला गुदगुल्या होतात. का? कारण आपल्याला स्वतःला त्यांच्यापासून आपण वेगळे समजत असतो. जर हातच्या बोटाला दुखापत झाली तर दुसऱ्या बोटाला आनंद होतो का? नाही, कारण ती बोटं एकाच शरीराचा भाग आहेत. तसंच हे संपूर्ण विश्व, हा समाज, आपण सर्व एका चैतन्याचा भाग आहोत. ज्याला हे समजले त्याला कधीच कोणाचा हेवा वाटत नाही. उलट दुसऱ्याच्या यशात त्याला स्वतःचं यश दिसतं. जेव्हा तुम्ही तुमच्या सहकार्याकडे, तुमच्या कर्मचाऱ्याकडे किंवा तुमच्या ग्राहकाकडे बघताना असा विचार करता की हा सुद्धा माझ्यासारखा सुख शोधणारा, दुःखाला घाबरणारा आणि प्रेमासाठी भुकेला जीव आहे, तेव्हा तुमचा व्यवहार आपोआप बदलतो. तुमच्या बोलण्यात गोडवा येतो, तुमच्या वागण्यात नम्रता येते. हीच माणसं मग तुमच्यासाठी जीव द्यायला तयार होतात. जगातील जेवढं मोठं नातं झालं तेवढं लोकनायक झाले. त्यांच्याकडे हीच दृष्टी होती. त्यांनी जनतेच्या वेदनेला स्वतःची वेदना म्हणलं, म्हणून जनता आपल्या पाठीशी उभी राहिली. हे सूत्र केवळ संतांसाठी नाही तर ते संसारी माणसांसाठी आणि व्यावसायिकांसाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. एक व्यापारी म्हणून जेव्हा तुम्ही ग्राहकामध्ये स्वतःला पाहता तेव्हा तुम्ही त्याला कधीच फसवणार नाही, कारण त्याला फसवणं म्हणजे स्वतःला फसवण्यासारखं आहे, हे तुम्हाला कळेल. एक सासू जेव्हा सुनेमध्ये स्वतःचे तरुणपण बघेल तेव्हा त्या घरात महाभारत घडणार नाही. एक पिता जेव्हा मुलामध्ये स्वतःचे बालपण बघेल तेव्हा तो त्याच्यावर अपेक्षेचं ओझं लादणार नाही. अवघी भूते साम्य आली. ही अवस्था म्हणजे केवळ डोळे मिटून बसणं नव्हे, तर डोळे उघडून प्रत्येक जीवात, मग तो माणूस असो किंवा प्राणी असो, निसर्ग असो, त्यात स्वतःचे अस्तित्व अनुभवणे होय. ज्या दिवशी तुम्हाला रस्त्यावरच्या भिकाऱ्याच्या डोळ्यात आणि श्रीमंताच्या डोळ्यात समान भीती किंवा समान आशा दिसेल त्या दिवशी समजावे की तुम्ही या सूत्राच्या जवळ पोहोचलेले आहात. मात्र हे साध्य करणं सोपे नाही. आपला अहंकार आपल्याला हे करू देत नाही. अहंकार सतत सांगतो की मी श्रेष्ठ आहे, मी वेगळा आहे. या अहंकाराला मारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्मोपम दृष्टी. यासाठी एक सोपा सराव करता येतो.
जेव्हा जेव्हा तुम्ही कोणाला भेटाल, मग तो तुमचा बॉस असेल किंवा नोकर असेल, तुमचा मित्र असेल किंवा तुमचा शत्रू असेल, मनातल्या मनात एक क्षण असा विचार करा की याचा आणि माझं आयुष्य कुठंतरी जोडलेलं आहे. याच्यातही तोच प्राण आहे जो माझ्यामध्ये आहे. हा एक विचार तुमच्या संवादाची जादू बदलेल. लोक म्हणतात जग वाईट आहे, लोक फसवतात, पण संत म्हणतात जग आरसा आहे. तुम्ही जसे आहात तसं जग तुम्हाला दिसतं. जर तुम्ही आतून शुद्ध असाल तर सर्वांमध्ये देव पाहत असाल, तर तुम्हाला जगात कोणीच वाईट दिसणार नाही. देखील म्या कैकय होती, म्हणजे पूर्वी मी ज्यांना वेगळे समजत होतो ते आता एकरूप झाले आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःला सर्वांमध्ये पाहता तेव्हा तुम्हाला निद्वंद्व अवस्था प्राप्त होते. म्हणजे काय तर मनातील शंका, भीती, असुरक्षितता संपते. माझे कोणी न धरो शंका याचा अर्थ असा की जेव्हा मी कोणाचं वाईट चिंतत नाही तेव्हा मी सर्वांना आपले मानतो. जेव्हा जगालाही माझ्याबद्दल शंका घेण्याचे कारण उरत नाही, तुमचे चरित्र इतके पारदर्शक होते की लोक तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. विश्वास हाच तर कोणत्याही नात्याचा आणि व्यवहाराचा पाया आहे. आणि हा विश्वास शब्दांमधून येत नाही, तो त्याच्या दृष्टिकोनातून येतो. जेव्हा समोरच्याला जाणवतं की हा माणूस माझा विचार माझ्यापेक्षा जास्त आपुलकीने करतो, तेव्हा तो तुमचा होतो. लक्षात ठेवा, एकटे यश मिळवून गच्चीवर उभं राहण्यात जी मजा आहे त्यापेक्षा जास्त आनंद सर्वांना सोबत घेऊन चालण्यात आहे. ते सूत्र तुम्हाला स्वार्थाच्या पलीकडे घेऊन जातं. मीपणाच्या कोशातून बाहेर पडून आम्ही आणि शेवटी एकत्व अनुभवणे हाच मानवी जीवनाचा प्रवास आहे. जेव्हा तुम्ही या भावनेने जगाल तेव्हा तुम्हाला समजेल की दुसऱ्याला दिलेलं सुख हे फिरून तुमच्याकडेच येतं आणि दुसऱ्याला दिलेलं दुःखसुद्धा फिरून तुमच्याकडे येऊ शकतं. त्यामुळे शहाणा माणूस स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याला सुख देतो. तो जाणतो की फुलाचा सुगंध दुसऱ्याला देताना सर्वात आधी आपलाच हात सुवासिक होतो. त्यामुळे आजपासून प्रत्येक चेहऱ्यात यश स्वतःला शोधायला सुरुवात करा. मग बघा, हे जग तुम्हाला परकं वाटणार नाही, तर हे जग तुमचंच एक विस्तारित रूप वाटेल. ज्या क्षणी तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये स्वतःला पाहू लागता त्याच क्षणी तुमच्या मनातील द्वेष संपतो आणि माणुसकीचा जन्म होतो. दुसऱ्याला फसवणं म्हणजे स्वतःच्याच भविष्याला फसवण्यासारखं आहे. कारण जग हे गोल आहे, जे पेराल तेच उगवायला लागतं. हाताच्या एका बोटाला लागल्यावर दुसऱ्या बोटाला आनंद होत नाही. आपण सर्व एका समाजाचा भाग आहोत. दुसऱ्याचे दुःख ते माझंच दुःख. फुलाचा सुगंध दुसऱ्याला देताना सर्वात आधी आपलाच हात सुवासिक होतो. तसेच दुसऱ्याला दिलेला आनंद आधी तुमचं मन भरून टाकतो. जग हा आरसा आहे. तुम्ही जगाकडे हसून बघितलं तर जग तुमच्याकडे हसून बघेल. तुम्ही रागाने बघितलं तर तसंच उत्तर देईल. खरा लीडर तोच जो आपल्या टीममधील सर्वात शेवटच्या माणसाच्या वेदनेची जाणीव ज्याला असते. स्पर्धा कोणाशी करायची? जर सर्वच मी असू तर जिंकणाराही मीच आणि हारणारासुद्धा मीच. ही भावना आली की मत्सराचा प्रश्नच उरत नाही.